नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. टी परीक्षेची जाहिरात निघून 3 महिने झाले जवळजवळ. सर्वच टी पात्रताधारक शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला. त्याचबरोबर अतिशय उत्तम पद्धतीनं तयारी केलेली आहे. आता आपण टी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, कारण येणाऱ्या रविवारी आपली परीक्षा आहे. मग अशा वेळेस वर्षभर अभ्यास केला, 6 महिने अभ्यास केला, 3 महिने अभ्यास केला. अभ्यास सर्वजणच करत असतात. आपण जी रेफरन्स बुक वापरलेली आहेत ती सर्वजण वापरत असतंय. मग अशा वेळेस आता शेवटच्या घटकामध्ये परीक्षेला सामोरं कसं जावं हे सांगण्यासाठी मी आपला आजचा व्हिडिओ माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, वर्षभर अभ्यास किती केला हे जसं महत्त्वाचं आहे, तसं परीक्षेचे ते 2 तास किंवा 2.5 तास, आपल्यासाठी 2.5 तासाचा वेळ आहे. 2.5 तासामध्ये आपण त्या परीक्षेला फॉलो कसं करतो याच्यावरही आपलं यशापयश अवलंबून असतंय. आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 2-3 महिन्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2028 पर्यंत ही परीक्षा जे शिक्षक याच्यामध्ये आहेत म्हणजे अडकलेले त्यांना बंधनकारक केलेली आहे. मग अशा वेळेस सर्वजणच सिरियसली अभ्यास करत आहेत. पण आता शेवटच्या परीक्षा टप्प्यामध्ये आपण परीक्षेला सामोरं कसं जातोय हे खूप महत्त्वाचं आहे. मग माझ्या अनुभवातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं काल एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्या परिपत्रकामध्ये या टी पात्रताधारकांनी कोणत्या गोष्टी कशा कराव्यात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आपण ऑलरेडी खूप मॅच्युअर असतो, त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. तरी पण काही गोष्टी घडलेल्या असतात म्हणून सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यातलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी ओळखपत्र दिलेली आहेत 5, त्या 5 पैकीच एक ओळखपत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर त्यांनी जे 5 ओळखपत्र दिलेले आहेत त्याशिवाय जर आपण काही न्यायचा प्रयत्न केला तर ऐन टायमाला हे परीक्षा परिषद असू द्या किंवा IBPST असू द्या, त्यांना नको त्या गोष्टी फार सुचतात आणि मग काय करतात, तेवढ्या एखाद्या गोष्टीमुळं आपल्याला पुन्हा त्या पिरियडमध्ये टेन्शन यायला चालू होतंय. त्यापेक्षा काय करा, त्यांनी जी 5 ओळखपत्र सुचवलेली आहेत त्यापैकीच एक ओळखपत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. किंबहुना ते ओळखपत्र काय ओरिजिनल असेल ते ओरिजिनल, आणि त्याचबरोबर एखादी झेरॉक्स नेली तरी काय बिघडत नाही, म्हणजे आपल्याकडे असावी म्हणून त्यांनी जे सांगितलेलं आहे तेवढंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. दुसरं महत्त्वाचं आहे, त्यांनी आपल्या पेपरच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर त्या प्रीमायसेसमध्ये यायला सांगितलेलं आहे. हो, बरोबर आहे. आपण काय करतो, जात असताना STच्या माध्यमातून असू द्या किंवा स्वतःच्या गाडीच्या माध्यमातून असू द्या, शक्यतो सकाळी लवकर निघण्याचा प्रयत्न करा. कारण अशा घटना घडलेल्या आहेत की आपण स्वतःची गाडी जरी समजा जात असेल आणि आडमार्गाने जात असेल, ते ठिकाण जवळ असावं किंवा पोचावं म्हणून, म्हणजे जवळच्या मार्गानं, तर अशा वेळेस काय होतं, एखाद्या वेळेस गाडी पंक्चर होणं वगैरे अशा घटना घडतात. आणि मग काय होतं, ऐन टायमाला त्यावेळेस कुठलेच त्या ठिकाणी साधन आपल्याला उपलब्ध होत नाही आणि मग पुन्हा परीक्षेच्या अगोदर त्या ठिकाणी आपण पोचायला थोडासा वेळ होतो आणि बऱ्यापैकी मग पुन्हा काय होतात की अशा परीक्षा परिषद असू द्या किंवा ह्या कंपन्या असू द्या तुम्हाला त्यांची अधिकारवाणी दाखवतात. कारण आता आपण बघितलंय की नीट पेपरला जो मागच्या रविवारी झाला होता त्यातल्या काही विद्यार्थ्याला फक्त 2-2 मिनिटं वेळ झाल्यामुळं त्यांना परीक्षेला बसता आलेलं नाही. अक्षरशः त्यांचे आई वडील किंवा ती मुलं दाही मोकलून रडत होते, तरीही त्यांचे हे रडणं कोणी ऐकलेलं नाही. त्यामुळं आपण पण त्यातून थोडासा बोध घेण्यासारखा असतो. आपण कोणत्या पदावर आहेत, किती वर्ष शिकवले हे महत्त्वाचं नाही, कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे तुम्ही किती वर्ष शिकवले वगैरे बघत नाहीत, तिथं वेळेला महत्त्व देतात. तर तीही वेळ पाळणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे लक्षात ठेवा, पेपर हातात पडल्यानंतर सोपे घटक, म्हणजे आपण पूर्वी एका व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे, सोपे घटक अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये विशेषतः एखाद्या शिक्षकाचे गणित मेथड असेल किंवा तो शिक्षक MSc B.Ed मॅथ्स झालेला असेल, MPhil झालेला असेल, सेटनेट झालेला असेल, तरीही गणित हा विषय सुरुवातीला घेऊ नये. मी एक त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मराठी घ्यावं. त्याचबरोबर आपली सेकंड लँग्वेज जर हिंदी असेल तर हिंदी घ्यावी, इंग्रजी असेल तर ती खाली घेण्याचा प्रयत्न करा. मात्र त्यानंतर बालमानसशास्त्र घ्यावं, त्यानंतर सामान्य अध्ययन घ्यावं आणि त्यानंतर मग पुन्हा तुमची सेकंड लँग्वेज इंग्रजी असेल तर इंग्रजी घ्या आणि मग शेवटी गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही जी हायरार्की आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण का, जर सुरुवातीलाच आपण गणित घेतलं किंवा अवघड विषय घेतला तर आपल्याला लक्षात ठेवा त्यालाच वेळ भरपूर जातो आणि मग पुन्हा मराठीसारखा विषय आपण शेवटी घेण्याचा प्रयत्न करतो, सोपा असतो म्हणून, आणि मग त्या विषयामध्ये
पर्यायामध्ये खूप सोपे प्रश्न असतात, पण गडबडीमध्ये तेही प्रश्न चुकतात आणि नापास व्हायला आणि पास व्हायला जास्त वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला 90 मार्काची गरज आहे ओपनच्या कॅन्डिडेटसाठी, पण 89 पडले तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा सगळ्या गोष्टी नव्यानं कराव्या लागतील. त्यामुळं एक मार्काच्या ठिकाणी काळजी घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं सुरुवातीला सोपे घटक, त्यानंतर थोडंसं मिडियम घटक आणि हार्ड घटक जे तुम्हाला वाटतात ते शेवटी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. त्यानंतर महत्त्वाचं आहे म्हणजे वेळेत पेपर कव्हर करणे. मी वेळेत पेपर कव्हर करण्यासंदर्भात एक आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे. तरी पण आज आणखी जाता जाता सांगतो की आपला जो पहिला राऊंड आहे, ज्याला तुम्हाला हमखास उत्तर येतात, ते म्हणजे दान काय करायचं आहे, ज्याची उत्तर फिक्स माहिती आहेत, अशा पहिला राऊंड जो आहे तो 120 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. किती? 120 मिनिटांमध्ये. त्यानंतर काय करायचं आहे, पुढल्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला जे प्रश्न तार्किक वाटतात किंवा लॉजिकल आहेत असे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतरच्या 10 मिनिटांमध्ये लॉजिकल ट्रिक्स किंवा कन्क्ल्युजन आपण म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 11th आवरला निर्णय घ्यावाच लागतो. समजा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुमचे प्रश्न राहिले 30, तर तिथं तुम्हाला पुन्हा पाठीमागं जायची संधी नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, डू ऑर डाय या पद्धतीनं आलं उत्तर तर आता बी येणार नाही, नाहीतर नंतर बी येणार नाही. त्यापेक्षा काय करायचं आहे, तिथं तुम्हाला जे वाटतंय, मग अशा वेळेस काय करायचं आहे, त्या उत्तरापैकी कोणता एखादा पर्याय आपल्याला स्वतःहून सांगताय का मी उत्तर आहे. तुम्ही जर असं कोणतं सांगत असतं का मी उत्तर आहे, हो आहे, एखाद्या प्रश्नामध्ये अतिशय व्यवस्थितपणे क्लॅरिटी असते किंवा काहीतरी वेगळे पण असतं बघा त्या ठिकाणी, मग त्यावेळेस काय करायचं आहे, तो उत्तर लिहिण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा. त्या अनुषंगाने मी 3-4 दिवसापूर्वी लॉजिक व ट्रिक्सच्या आधारे आपल्याला माहीत नसलेल्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा कशी आणावीत या संदर्भातला एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही ऐकू शकता, जेणेकरून तुमची त्या ठिकाणी 5-10 मार्क आणखी वाढू शकतात. म्हणजेच काय करायचं आहे, या ठिकाणी कन्क्ल्युजन राऊंडमध्ये तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. तर लक्षात ठेवा, वेळेत पेपर कव्हर करणारा विद्यार्थी निम्मा जिंकलेला असतो. यावेळेस जसं नीट या परीक्षेच्या माध्यमातून काय झालं होतं की 15 मिनिटाचा वेळ वाढवला, तर मी त्या अनुषंगाने एक व्हिडिओ टाकला होता की यावेळेस पेपर क्लिष्ट निघणार म्हणून, आणि बरोबर त्याच अँगलनं झालं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे किंवा किंबहुना भारतामध्ये चर्चा चालू आहे की नीटचा पेपर हार्ड होता, नीटचा पेपर हार्ड होता. म्हणजे लक्षात ठेवा, मला तो अंदाज आला होता आणि मी टाकला तर तसा पेपर निघाला सुद्धा. तसं उद्याच्या परीक्षेला सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला पेपर हार्ड येणार आहे असं गृहीत धरून पहिला राऊंड हा 120 मिनिटांमध्ये झाला पाहिजे, जो माहीत असलेल्या प्रश्नाचा आहे. दुसरा राऊंड हा आपल्याला तर्क, म्हणजे थोडक्यात काय, हे का ते उत्तर असतं ते करायचं आहे आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कन्क्ल्युजन करायचं आहे. असं जर केलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला स्कोअर हा 120च्या पुढं जातो, कारण जो वेळेत पेपर कव्हर करतो तो निम्मा जिंकलेला असतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला साधारणपणे GS असेल, म्हणजे परिसर अभ्यास असेल किंवा अजून कुठले असू द्या, तिथं असं कोणत्याही स्वरूपाचं कुठलं तरी काहीतरी ऐकून 3-3 उत्तर लिहा, 4-4 उत्तर लिहा असं न करता 4 पर्यायापैकी तुम्हालाच, असं आपण फुल मॅच्युअर असतो, 4 पर्यायापैकी असा एखादा पर्याय त्या ठिकाणी आहे का की जो उत्तराजवळ जाऊ शकतो. मग त्यासाठी लक्षात ठेवा काय करायचं आहे, आपण स्वतः काहीतरी त्या ठिकाणी मागचे PYQ वगैरे बघितलेले असतात, त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि हे उत्तर असू शकतं. मग फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, एखाद्या पर्यायामध्ये तुम्हाला काय केलेलं असतंय, 2 पर्याय सिमिलर दिलेले असतात. मग आता तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल की महाराष्ट्रामधील शिक्षणाच्या अभ्यासासाठी खालीपैकी कोणती समिती नेमली होती, मग त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिला असेल डॉक्टर राधाकृष्ण असेल, त्याचबरोबर पार्वतीबाई मलगोंडा पाटील असेल, पार्वतीबाई देशमुख पाटील असेल आणि अजून एखादा पर्याय दिला, तर या ठिकाणी पार्वतीबाई हा 2दा शब्द आलेला आहे, म्हणजे 2 सिमिलर पर्यायाकडे जायचं आणि या दोन्हीपैकी एक उत्तर मग आपल्या वाचण्यात कुठं ना कुठं आलेलं असतंय ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे अशी मोहगम उत्तर लिहायची नाहीत. असं जरी तुम्ही केलं तरी या ठिकाणी तुमचे 10-12 मार्क वाढल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्याही ट्रिकचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, काही जरी झालं तरी उद्याच्या पेपरमध्ये एकही प्रश्न सोडायचा नाही. कारण का, आपल्याला निगेटिव्ह मार्क नसल्यामुळं या ठिकाणी जितका वेळ तुमच्याकडे असेल तितका वेळ तुम्ही फुल्ली पेपरला द्यायचा आहे. कारण का, आपण इतकं आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये तयारी केलेली आहे. मग ही सगळी तयारी ही आता तुमच्या रविवारच्या त्या 2.5 तासामध्ये तुम्ही कसं फॉलो करता त्याच्यावर अवलंबून असते. मग अशा वेळेस काय करायचं आहे, मनाच मेंटॅलिटी करायची आहे, मी आजच्या पेपरपैकी एकही प्रश्न सोडणार नाही. म्हणजेच काय करायचं आहे, सर्वचे सर्व प्रश्न मी सोडणार आहे. आणि त्याचं कारण काय, सोडवणार आहे त्याचं कारण काय, आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं
कोणत्याही स्वरूपाचं नुकसान नाही. मग आसनं तसं येणार नाही हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यापेक्षा जर लिहून एखादा प्रश्न, समजा तसे तुमचे प्रश्न सोडवले तुम्ही 10 माहीत नसलेल्या प्रश्नाची उत्तरं, तर त्यातली किमान 3-4 तरी येऊ शकत असतात. त्यामुळे माहीत नाही म्हणून सोडून द्यायचा प्रयत्न करायचा नाही. तर त्या ठिकाणी काय करा, आपला जो लॉजिकल ट्रिक्सच्या आधारावर एक व्हिडिओ आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला बहुतांश प्रश्न हे तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येतील. तर माझ्या मतानं तुम्ही उद्याच्या पेपरला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं जा. मित्रांनो, आपण TET धारकांनी माझ्या यूट्यूब चॅनलला पहिल्यापासून खूप चांगला रिस्पॉन्स दिला. यूट्यूब हे जे आहे ते तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1 वर्षाचा कालखंड देत असतंय. त्याच्यामध्ये 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत आणि 4000 वॉच टाईम झाला पाहिजे. पण तुमच्या सर्वांच्या नशिबानं आणि आशीर्वादानं, माझ्या नशिबानं म्हणूया, तुमच्या आशीर्वादानं म्हणूया, तर हे चॅनल आपण अवघ्या 40 दिवसामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आजचा हा TET वरचा जो काही व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब